महावीर स्वामींनी सांगितलेल्या या ध्वनीचा याच्यामध्ये समावेश आहे. म्हणून आता जे भद्रभाऊ आचार्य होते शेवटचे, जे श्रवण बेळगोळला चंद्रगिरी पर्वतावर त्यांचं स्वर्गवास झालं. भद्रभाऊ आचार्याचे शेवटचे शिष्य होते चंद्रगुप्त मौर्य. आलं का लक्षात? आणि मग विशेष प्रभावना आहे त्याची. मग आता 11 आणि 14 पूर्वाचं ज्ञान शेवटी त्यांच्यापर्यंत होत. त्याच्यानंतर हे ज्ञान हळूहळू कमी होत गेलं. म्हणून धरसेनाचार्य एक आचार्य होते. ते आपल्या गुफेमध्ये ध्यान करत बसलेले असतात ते. आणि मग सकाळी बाहेर येऊन एका दगडाच्या शिलेवर ते बसले आणि त्यांनी त्यांचं लक्ष आपल्या शरीराकडे गेलं त्यांच्या. म्हणजे त्यांचं शरीर खुश होत चाललं. मग त्यांनी असा विचार केला की आता ही तोपर्यंत जिनवानी नव्हती, मुखात फक्त सांगितलं की लक्षात राहत होतं. मग त्याने असा विचार केला की आता ही जिनवानी माता आहे. जिनेंद्र भगवानचं जे वचन आहे 11 आणि 14 पूर्वाचं ज्ञान तर नाही, पण माझ्याकडे 1 अंगाचं ज्ञान आहे आणि हे ज्ञान परंपरेने चालून राहावं म्हणून त्यांनी विचार केला. आणि पुष्पदंत भूतबली त्या 2 मुनी राजांना बोलून त्याने ते संपूर्ण सांगितले. त्याने जेवढं समजते तेवढं संपूर्ण त्याला सांगितले. आणि त्यांनी सांगितले की आता तुम्ही लिपिबद्ध करा. आणि मग पुष्पदंत आचार्य आणि भूतबलीने हे षटखंड आगमाची रचना केली. जीवस्नाथ दामोदर बंद स्वामी वेदनाखंड मार्गनाखंड अशा पद्धतीने हे षटखंड आगमाची रचना झाली. आणि ह्या षटखंड आगमाच्या रचनेवरून नंतर आचार्याने त्याचा आधार घेऊन बाकीची शास्त्र हळूहळू निर्माण करायला सुरुवात झाली. कुंद आचार्याने त्याच्यावरच त्या षटखंड आगमावर अनेक शास्त्र त्यांनी द्रव्याण युगाचे शास्त्र लिहिलेले विशेष रूपाने. आणि बाकीच्या आचार्याने आचार्य उमास्वामींनी तत्वात सूत्राची रचना केली.